त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 10 वर्ष मी त्यांच्याकडे कधी गेलो नव्हतो. माझा नेता, माझा पक्ष यांच्यावर मी ठाम राहिलो. माझे आरोप पण बरेच झाले. आरोप करणारे त्यावेळेला तिकडे होते. कारखाना 3 महिन्यात तुमच्या ताब्यात देतो गर्जना करत होते. पण मी पक्षाची आणि नेत्यांची एकनिष्ठ राहिलेलो होतो. मी कधी कारखान्यामध्ये हस्तक्षेप केला नाही, पण बदनाम जास्त मी झालो. पण ताईंनी मला त्या दिवशी बोलवलं आणि मला सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी मला पाठिंबा द्यायचा आहे. मला दुसऱ्या दिवशी इथं स्टेटमेंट ऐकली. मी आदर करतो प्रकाश भाऊंचा, पण प्रकाश भाऊंनी सांगितलं की वयाचा फायदा घेऊन अशा प्रकारची बातमी फिरली. शशिकांत शिंदे एवढ्या खालच्या विचाराचा कधीच नाही. विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या मार्फत शशिकांत शिंदे विधानसभेस कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी अनुभवी असल्यामुळे, कोरेगावचे आमदार असल्यामुळं, अनुभवी असल्यामुळं मी थोडंसं मुद्दे मतदारांच्या माहितीसाठी बोलते आहे. आता जे आमदार आहेत ते महेश शिंदे 5 वर्षापूर्वी निवडून आले. त्यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं. त्यांच्या तिकिटावरती महेश शिंदे निवडून आले. निवडून आल्याबरोबर पहिलं काम त्यांनी केलं की उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्याची सुपारी ज्या एकनाथ शिंदेने घेतली होती, त्या शिंदेच्या गटात महेश शिंदे गेले आणि पुढे ते 5 वर्ष तिथेच राहिले. आता ते कोरेगावचे आमदार म्हणून बसत होते, परंतु कोरेगावातला सगळ्यात मोठा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो जरंडेश्वर साखर उद्योग. आमचे 25,000 सभासद कोरेगाव खटाव तालुक्यातले आहेत. त्यांच्या घरातल्या परिवारातली मतं 50,000 बरं आहेत आणि ही मतं एक मताने वागतात. आपल्या तालुक्याचं, आपल्या मतदारसंघाचं चांगलं व्हावं, आपल्या संस्थेचं चांगलं व्हावं म्हणून वागतात. श्री जरंडेश्वरला मानणारे सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आणि आम्ही सगळं लोकांच्या न्यायासाठी, लोकांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी आम्ही काम करणारे लोक आहोत. आमचं आता कर्तव्य म्हणून आम्ही उभे आहेत आणि शशिकांत शिंदेना पाठिंबा द्यायचा आम्ही एकमतानं निर्णय घेतलेला आहे. ते यासाठी की महेश शिंदेने जे आमचं 10 वर्षात नुकसान केलेलं आहे ते आमचं भरून निघालं पाहिजे. ते शशिकांत शिंदे काढतील याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि अशा प्रकारे आम्ही सगळे उद्योग, साखर कारखाना, डिस्लरी आणि वीज निर्मिती, हे सगळे उद्योग अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकू अशा विश्वासानं आम्ही कामाला सुरुवात करतोय. आता ह्याच्यासाठी हे आवश्यक आहे की आम्हाला विरोध करणारा नाही, पण राष्ट्र कामासाठी सहकार्य करणारे आमदार असले पाहिजेत आणि ते शशिकांत शिंदे आहेत. त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे. ते आमची मदत निश्चितपणानं करतील. आणि महेश शिंदेने हे आम्हाला आश्वासन दिलं, पण त्यांनी काही केलं नाही. महेश शिंदेने हे आम्हाला आश्वासन दिलं, पण त्यांनी काही केलं नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्याला तिकीट दिलं, आपल्याला उभं केलं आणि शालिनीताई आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला निवडून आणलं, याची त्यांना काही जाणीव नाही आणि आमच्या संस्थेच्या आयुष्यातली 5 वर्ष वाया गेली. आता आम्हाला प्रयोग करायला सवड नाही आणि म्हणून आम्ही विश्वासानं शशिकांत शिंदेच्या पाठीमागं राहिलेलो आहोत. आम्ही त्यांना निवडून आणणार, चांगल्या मताने निवडून आणणार. ते अनुभवी आहेत, त्यांना तिथंही चांगली मोठी संधी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि ते 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 आमच्या पाठी राहतील. संस्था आमची गतीने काम करायला लागेल आणि आमच्या विकासाचं, आमच्या
मतदारसंघाच्या कोरेगाव मतदारसंघाच्या भागातलं ते अतिशय महत्वाचे उद्योग आहेत आणि त्याला चालना मिळेल आणि आम्ही गतीनं कामाला लागू. आणि ह्या अपेक्षाने आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहे. आम्हाला आमचा श्री जागरणेश्वरच्यावरती विश्वास आहे आणि आणि आम्हाला यश मिळेल आणि आमच्या मतदारसंघाचं भलं होईल. आणि म्हणून आम्ही ह्या विश्वासानं आम्ही काम करतोय आणि आम्ही यश घेऊन मिळणार. तुम्ही जे पत्र प्रसारित केलं 2 दिवसांपूर्वी तुमच्या पाठिंब्याच्या शशिकांत शिंदेंना, परंतु ते पत्र खोटं आहे, चुकीचं आहे, त्याचा अपव्यय नरेटिव्ह वेगळ्या पद्धतीने नरेटिव्ह घेतात, तुम्ही ते प्रचार करतात महेश शिंदेचं समर्थन, काय सांगाल? मी पत्र असं लिहिलेलं आहे की महेश शिंदे का नकोत. एकतर त्यांना उपकाराची जाणीव नाही, ते कृतज्ञ माणूस आहे. उद्धव ठाकरेंचा जसा विश्वासघात केला तसं माझा आणि माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या जनतेचा विश्वासघात केला. त्यांना काही जाणीव नाही कोणी काय आपल्यासाठी केलेलं. आणि शशिकांत शिंदेच्या वरती आमचा विश्वास आहे, आमच्या पक्षावरती आमचा विश्वास आहे. आमचे नेते शरदचंद्र पवार साहेब